नमस्कार. व्यक्तव्हा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये अनुभवांची साक्ष या कार्यक्रमामध्ये मी नेहा भगत आपलं मनपूर्वक स्वागत करते. ज्येष्ठ संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध असलेले, गेली 54 वर्ष मराठी पत्रकारितेत सक्रिय असलेले, पुणे, मुंबई, दिल्ली असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आहे. राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचे 16 वर्ष तर संसदेच्या कामकाजाचे 7.5 वर्ष असा त्यांचा वार्तांकन आहे. 5 दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत असताना केसरी, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम, लोकमत, नवशक्ती, देशोन्नती, प्रहार, सागर अशा नामवंत वृत्तपत्रात त्यांनी विशेष प्रतिनिधी ते संपादक म्हणून काम केलं आहे. सामना राजकीय पक्षाचे मुखपत्र या विषयावर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून PhD प्राप्त केली. महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून स्टेट लाईन आणि मुंबई कॉलिंग हे नियमित स्तंभ लेखन त्यांचे चालू आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते 12 वर्ष विश्वस्त होते. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे सलग 3 वर्ष ते अध्यक्ष देखील होते. लोकसभा पत्रकार सल्लागार समितीवर ते सदस्य देखील होते. आकाशवाणी दिल्लीवर वृत्त निवेदक म्हणून काम केलं आहे. झेलमच्या तीरावरून आणि स्टेट लाईन ही त्यांच्या लेखांची 2 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. नवा काळ, सागर, देशोन्नती आदी दैनिकात प्रासंगिक विषयावर स्तंभलेख नित्य नियमाने चालू आहे. असे हे परखड मत मांडणारे ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक डॉक्टर सुकृत खांडेकर आज आपल्या सोबत खास संवादासाठी उपस्थित आहे. व्यक्तव्हामध्ये अनुभवाची साक्ष या प्रोग्राम मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पत्रकारितेकडे तुमची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला त्या काळात जेव्हा सुरुवात झाली तुमची, तर तुमचं म्हणजे पहिली अशी बातमी काय होती की तुम्हाला ती आठवते का अजून? कारण की जीवनातच पत्रकार होण्याचं ठरवलेलं होतं. त्याला काही टीव्ही चॅनल्स वगैरे नव्हते, मालिका आता अजिबात नव्हत्या, इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. पण आपल्याला पत्रकार व्हायचंय. ही मी वेगवेगळी पत्रकार वृत्तपत्र मी त्याला पुण्यात होतो. केसरी वाचायचो, सकाळ वाचायचो, पुण्यात आणखी 4-5 पेपर होते. पण मला त्या वृत्तपत्रात 2 पत्रकार होण्याची खूप ओढ होती. त्याचं एक कारण म्हणजे दीपक टिळक, डॉक्टर दीपक टिळक, की ते जयंतराव टिळकांचे चिरंजीव आणि लोकमान्य टिळकांचे पंतू हे माझे वर्गमित्र. त्यामुळे मला त्यावेळेला पत्रकारिता आणि केसरी विषयी विशेष आकर्षण होतं. तेव्हा मी दीपकलाच एक दिवस म्हटलं, रे बाबा मला पत्रकारितेमध्ये यायचंय, मला शिकायचंय, तर मला केसरीमध्ये काहीतरी काम तू शिकव, मला अभ्यास करायचा आहे, इकडे वळायचंय. त्याने त्या दिवशी मला संध्याकाळी बोलवलं आणि त्यांचे वडील जयंतराव टिळक, की जे 3 टर्म म्हणजे 18 वर्ष दिल्लीला खासदार होते आणि जवळजवळ 16 वर्ष मुंबईमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते आणि 2 वर्ष ऊर्जा मंत्री होते. असे लोकमान्य टिळकांचे ते नातू. त्यांच्याकडे मला त्यांनी निघला आणि सांगितलं, माझा वर्गमित्र सुकृत खांडेकर आलाय, त्याला इथं शिकायचंय. आणि त्यावेळेला असे काही कडक असं स्पर्धा परीक्षा अमुक तमुक असं काही वातावरणही नव्हतं. मी कॉलेजमध्ये होतो खरं 2ऱ्या वर्षाला. जयंतराव टिळकांनी खाली त्यांचे जे न्यूज एडिटर होते चंद्रकांत घोरपडे हयात नाही, जयंतराव टिळक हयात नाही, माझा मित्र दीपक टिळकही हयात नाही. पण जयंतरावनी घोरपड्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी या मुलाला पाठवतोय, त्याला तुम्ही शिकवायला सुरुवात करा. तेव्हा ये ताबडतोब म्हणाले आणि उद्यापासून कामाला सुरुवात कर. मी गेलो आणि त्यांनी मला सांगितलं, ठीक आहे तू असं कर, सुरुवातीला क्राईमचं बीट घे. पहिला दिवस होता मला. आणि एक पोलीसची बातमी आली ती प्रेस नोटमध्ये आणि त्याच्यामध्ये होतं की एका गॅरेजमधून एक रिपेअरला दिलेली स्कूटर चोरीला गेली. आणि त्या मालकाचं नाव अमुक अमुक, गॅरेज मालकाचं नाव तमुक तमुक आणि पोलिसांनी हे केलेलं आहे वगैरे वगैरे. आणि मग चोराला पकडलं त्यांनी. अशी 3 नावं. ते वाचतानाच मला ते जमलिंग झालं. ती पोलिसांची भाषा पण वेगळी असते. मी आपल्या ती भाषा वापरून मी आपली बातमी तयार केली. आणि दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये आलो आणि ती बातमी छापून आली केसरीमध्ये. पहिलीच बातमी केलेली होती मी की एका गॅरेजमधून दिलेली स्कूटर चोरीला गेली. त्या गॅरेज मालकाचं नाव अमुक, स्कूटर मालकाचं नाव तमुक आणि ज्यांनी चोरली त्याचं नाव अमुक असं ते. पण त्या बातमी तयार करताना माझा एवढा गोंधळ झाला,
तो जो गॅरेज मालक होता त्याला मी चोर करून टाकला आणि जो चोर होता त्याला गॅरेज मालक करून असं छापून आलो. अरे बापरे, त्या गॅरेज मालक सकाळी तो धावत आला होता ऑफिसमध्ये तिथं, ते काय तणतण केलं. मग मला आमचे वृत्त संपादक आले, त्यांनी मला बोलवलं वगैरे, अरे काय हे तू कोणाला दाखवलं नाहीस का. आणि माझी ती पहिलीच बातमी होती. आणि मग त्यांनी चीफ रिपोर्टरला बोलवलं, प्रमोद जोग नावाचे होते, रात्रबाईला कोण होते, अरविंद गोखले होते चीफ सब एडिटर. या दोघांनाही बोलवलं. अरे काय म्हणाले तुम्ही, हा नवीन इथं आलेला आहे, त्यांनी काय दिलंय तुम्ही बघून पण नाही का देत, तर त्यांनी दिलेलं तुम्ही लगेच छापून टाकलं. म्हणजे खरं मला त्यांनी कमी झापलं असेल, पण त्या दोघांना त्यांनी जास्त झापलं. की पहिलीच बातमी होती तेव्हा धडा घेतला आम्ही की आपण लिहिलेलं स्वतः 4 वेळा वाचायचं आणि इतरांना वाचायला द्यायचं. तो माझा पहिला धडा होता. तुम्ही मला आठवण करून दिली त्यामुळे मला ही गोष्ट आठवली. पण अशा कारकिर्दीत पत्रकारितेला सुरुवात झाली. म्हणजे तेव्हाची पत्रकारिता मला वाटतं जास्त कठीण होती आतापेक्षा. प्रश्न नाही, आता मोबाईल आहेत, इंटरनेट आहे, माहितीची साधन एवढी उपलब्ध आहेत तुम्हाला. म्हणजे पूर्ण बुद्धीचाच खेळ होता म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि स्वतः फिरायला जावं लागायचं. सायकलही होत्या त्यावेळेला, सायकलवरून आम्ही सगळे फिरायचो. आता तुम्ही मोबाईलवरूनच हे करता, ट्रेस करता किंवा आपल्याला इंटरनेटवरती पण खूप साऱ्या माहिती बसल्या मिळते. अगदी बरोबर. AI आले, ChatGPT आले, त्यामुळे आपल्याला कदाचित जास्त आणि सोयीस्कर झालेलं वाटतं. खूप बदल झालाय 50 वर्षामध्ये. बापरे सगळं टेक्नॉलॉजी बदलली, माहिती तंत्रज्ञान वेगळं आलं, तेवढंच घातक पण फायदे तोटे पण आहेत सगळे. नवीन वर्षाची सुरुवात ऍक्च्युली खूप चांगली झाली आणि कुठेतरी जानेवारीच्या शेवटीच आलेलं की अरे अजितदादा गेले. असं वाटतं का की अजितदादांसारखा एवढा मोठा नेता, मन मिळावू नेता असे अचानक गेले, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर राजकारणाचा पोत बदलेल का किंवा बदलतोय का? म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली, वेगळा सिनेमा निर्माण झाला, उत्सुकता वाढली की हे सगळ्याचं काय होणार आहे. त्या दिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेलो होतो, नंतर आलो, नंतर माझं सगळं आवरणं, देवपूजा करणं, पेपर वाचण्याच्यात मी गुंग होतो. आणि माझे मित्र आहेत मुलून, ते शिशिर शिंदे माझे आमदार आहेत, ते त्यांचा मला फोन आला, अरे सुकृत तू टीव्ही बघतोयस की नाही. म्हटलं काय झालं, अरे अजितदादा गेले ना. आणि त्यांचा मला वाटतं 9:10 फोन होता. तो माझ्या एकदम काळजामध्ये सर्र झालं, बापरे आपल्याला कसं माहिती नाही. म्हणून मी लगेच टीव्ही लावला तर सगळ्या चॅनलला हेच चालवलं होतं. मलाही काही सुचेना. अरे बापरे म्हणलं, विमान अपघातामध्ये स्फोट होऊन अजितदादा गेले, बारामतीच्या एअरपोर्टवरच गेले. त्यांची मातृभूमी आहे, गृहभूमी आहे, सगळी मतदारसंघ आहे, तिथंच हा अपघात झाला. मी हबकलो आणि एवढा अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला, जणू काही आपल्या घरातला कोणी काहीतरी गेलेला आहे. म्हणजे 2-4 दिवस सगळ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय शोक कळा होती. आणि तुम्ही मुंबईत बघितलं असेल, अख्ख्या महाराष्ट्रात बघितलं असेल, उपनगरात बघितलं असेल, सगळीकडे सर्व पक्षीय श्रद्धांजलीचे फलक लागलेले दिसले. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर अख्ख्या मुंबईत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये श्रद्धांजलीचे सर्व पक्षीय फलक लागलेला हाच माणूस आहे. कारण प्रत्येक पक्षाला वाटलं आपला गेलेला आहे, प्रत्येक घरात वाटलं आपला गेलेला आहे. आणि तो गेल्यानंतर तर आणखीन त्यांच्याविषयी सहानुभूती म्हणा, प्रेम म्हणा, आदर म्हणा, असं सगळ्यांचं व्यक्त होत होता. कोणी शब्दातून व्यक्त करत होते. श्रद्धांजली सभा झाल्या, सगळीकडं पक्षाने त्यांचे फलक लावले सगळीकडं. हे असं पहिल्यांदा घडलं. आणि अजितदादा पवार आणि त्यांचा पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हाच महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमध्ये हा तरी 3 नंबरचा पक्ष आहे. आज त्यांच्याकडे 41 आमदार आहेत. त्यामुळे या पक्षाला डावलून सरकार चालवता येणार नाही किंवा महाराष्ट्राचं राजकारण करता येणार नाही. केवळ बहुमताचा खेळ आहे असं नाहीये. 41 आमदार असलेला पक्ष बरोबर आहे. बरं ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, बरं ते 7 वेळा उपमुख्यमंत्री होते या राज्याचे. 11 वेळा त्यांनी या राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. आता फेब्रुवारी महिन्यात जेव्हा विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल, ते हयात असते तर त्यांनी 12वे अर्थसंकल्प मांडला असता आणि त्याची त्यांनी तयारी पण सुरू केलेली असते. पण हे सगळं अचानक झालं, काळाने घाला घातला म्हणा, काय झालं आता त्याची चौकशी चालू आहे वगैरे. पण महाराष्ट्र सगळा हादरलेला आहे. तो उपमुख्यमंत्री होता, राज्याचा अर्थमंत्री होता आणि त्या पक्षाचा अध्यक्ष होता, राष्ट्रीय अध्यक्ष होता. त्यामुळे आता या ठिकाणी जी माणसं येतील ती अजितदादांचा वारसा चालवतील का, त्यांनी दिशेनं जी दिशा घालून दिली आहे तसा ते पक्ष पुढे नेतील का, हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्ष काय करणार, कारण तो मेजर पक्ष आहे राज्यात आणि देशात, याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. कारण भाजपला पाहिजे तशा जर घडामोडी घडत असेल तर ते स्मूथ चालेल आणि त्याला जर काही अडथळा वाटत असेल तर तिथं अडचणी निर्माण होतील. म्हणूनच राजकारणाचा
पोत बदललेला आहे, सगळे अस्वस्थ आहेत, पुढे काय होणार आहे नक्की सांगता येत नाही. आज असलेले आमदार टिकतील की नाही, त्यांना पटलं नाही ते इकडून तिकडे जाऊ शकतात. बरोबर आहे. त्यामुळे सगळं अस्थिरता थोडीशी निर्माण झालेली आहे, अनिश्चितता निर्माण झाली आहे. तूर्त जरी या पक्षापुरतं असलं तरी त्याचे राज्यावर परिणाम होणार आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आज आम्ही नागरिक म्हणून आम्ही नगरसेवक, आमदार, खासदार आम्ही निवडून देतो, मग ते त्या पद्धतीने कामं होतात का? माझ्या या 5 दशकाच्या पत्रकारितेत फार मोजके नेते असे बघितले. त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील नक्की वेळ पाळणारे, शरद पवार परफेक्ट वेळ पाळणारे, अजित पवार पक्की वेळ पाळणारे, आणि मनोहर जोशी अतिशय घड्याळ लावावं त्या तुम्ही जी वेळ दिली असेल त्याच्या आधी 5 मिनिटं येणार. वसंतदादा तर 15 मिनिटं आधी जायचंय. कारण आपल्यामुळे कोणाचं नुकसान होता कामा नये. लोक लांबून येतात, त्यांचं काय आयोजन चाललेलं असतं. ठीक आहे, अनेकदा वसंतदादा पाटील जायचे तेव्हा तिथं स्टेजवरती खिळे ठोकणं, पडदे लावणं, बॅनर लावणं असली कामं चालू आहेत. दादा जाऊन बसायचे तिथं आपले आपले प्रमुख कोणे, राज्याचे मुख्यमंत्री, मोठे नेते, पण ते वेळेच्या आधीच जाऊन बसायचे. अजित पवार ते वेळेबाबतीत अतिशय परफेक्ट होते. हा त्यांनी काकांपासून गुण घेतलेला आहे. आजच्या राजकारणामध्ये नगरसेवक असोत, आमदार असोत, खान मंत्र्यांचा तर बोलायलाच नको, कोणीही वेळ पाळत नाही हो. मी दुसऱ्याच्या वेळेचा कोणी विचारच करत नाही. ठीक आहे, त्यांच्या काही कंपल्शन्स असू शकतात. आता अजितदादांचं सुद्धा मी बघितलंय, जर त्यांनी एखादी वेळ दिली तुम्हाला, संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला वेळ दिलेली आहे, तर ती जर वेळ थोडी लांबत असेल ना, त्यांच्या पीएचा तुम्हाला फोन येणार की अर्धा तास उशीर आहे, पुन्हा 1 तास लांबवण्यात आलेली आहे, पण तुम्हाला नक्की भेटणार. म्हणजे तुम्हाला ते अलर्ट करतात. इव्हन सकाळी जर तुम्हाला वेळ दिली त्यांनी, तर 7 वाजता वेळ असेल तर 6 वाजता पीएचा फोन येणार, तुम्ही निघालात की नाही, 6:30 कुठपर्यंत आलेला आहात, 6:45 येणार, दादा इथं आलेले, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहात. म्हणजे दुसऱ्यांनीही वेळ पाळावी, ते तर वेळ पाळतातच आहेत अशी त्यांची अपेक्षा असते. वेळ पाळण्याची वेळही त्यांनी सवयी अनेक लोकांना लावली, स्वतःच्या वेळेबाबत अतिशय परफेक्ट होते. दुसरं, कार्यकर्ता म्हणजे त्यांचा जीव की प्राण असायचा. कार्यकर्त्यासाठी वाटेल ते, त्यांची जेवढी तुम्ही भाषणं ऐकताना, विशेषतः ग्रामीण भागातली भाषणं, ही त्या कार्यकर्त्याच्या भाषेत ते बोलतात, त्याला समजेल अशी भाषेत बोलतात, त्याला फटकारतात. वाटेल तसा वागलेला त्यांना आवडत नाही. मी तर अनेकदा बघितलंय त्यांच्या ऑफिसमध्ये, जेव्हा ऑब्झर्वेशन करायचो, निरीक्षण करायचो, लोक कामं घेऊन येतात, दादा हे असं आहे, दादा हे तसं आहे. त्यांचं होते ते गेले, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आमदार सारखे लोक येतात, याची बदली पाहिजे, याचं पोस्टिंग पाहिजे, हा मला अधिकारी पाहिजे. त्यामुळे थांब, तुला अधिकारी पाहिजे ना, पण स्थानिक अधिकारी आणि स्थानिक आमदाराला माहितीये का तो अधिकारी कोण आहे, नवीन येणारा, आधीच्या अधिकाऱ्याला किती वर्ष झालेली आहेत, त्याची बदली होऊ शकते की नाही. मग फोन करून विचारणार स्थानिक लोकांना त्याच्या समोरच, आणि जर होत असेल याचं करून टाका म्हणणार, आणि त्यात अडचणी असेल तर त्याच्या समोरच सांगणार, हे तुझं काम होणार नाही आणि पुन्हा या कामासाठी माझ्याकडे यायचं नाही. या बाबतीत, कामाच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट असायचा, आणि दुसऱ्याचं काम होईल अशा पद्धतीनंच त्यांचा ॲटिट्यूड कायम असायचा. म्हणजे काम झालं पाहिजे, शब्दाला पक्का आणि कामाला पक्का दोन्हीही होतं. एकदा शब्द दिला की पाळणार, आणि काम होणार म्हणजे होणारच. असे आज राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये नेते खूप कमी आहेत. तसा अजितदादांचा आदर्श आहे. आता नवीन जे कोणाचा जबाबदारी ज्यांच्यावर येतील, त्यांचे जे सहकारी आहेत, हे किती हे सगळं पेलतील मला अजूनही डाऊट वाटतोय. कारण त्यांचा धाक आणि दरारा होता, तसा धाक आणि दरारा पुढे राहील की नाही हे मला सांगता येत नाही. शक्यता कमी वाटते. आता अजित पवार यांच्या मृत्यूविषयी किंवा खूप उपशंका उपस्थित झाल्या, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? एक आहे नाही, तो अपघात झाला ना, त्यावेळेला लोकांना सगळे असे हे होते, अस्वस्थ होते ते सगळं बघून. हा नेता दर महिन्याला कितीतरी, दर आठवड्याला विमानाने बारामतीला जाणारा माणूस आहे, आज अचानक कसा अपघात झाला. पण पहिली बातमी काय आली सगळ्या चॅनलवरती की 6 जणांचा मृत्यू झाला. नंतर नाव आली 5च. मग आधी कोण 6 आली हो, हा 6 आकडा कोणी दिला, मग 5 कशी आली. बरं, ज्या वेळेला वैमानिकांची नावं आली त्यावेळेला मुंबईत असलेल्या वैमानिकाच्या पत्नी सांगते, अहो हे जिवंत आहे तिथं, त्यांना काही झालेलं नाहीये. मग आणखीनच गोंधळ निर्माण झाला. मग कळलं की ज्या 2 वैमानिकांची त्या फ्लाईटवर ड्युटी होती ते जाऊ शकले नाहीत, आणि त्यांच्याऐवजी दुसरे वैमानिक त्यांना ड्युटी लावली गेली, आणि ते अपघातात दोघं मरण पावले. मग हे सकाळी वेळेवर जो जायला पाहिजे होते ते का गेले नाही.
जनरली असं होत नाही. हो, आणि सकाळी आता एवढी ट्रॅफिकही नसते. नसते. त्यावेळेला बोललं गेलं की ट्रॅफिक जाम मध्ये, आणि सकाळी जर का 8 वाजता दादा निघालेत मुंबईवरनं, त्या वैमानिकांना 6-6:30 ड्युटी असणार. बरोबर, मग 6 वाजता कुठे ट्रॅफिक जाम असतो. हम्म. पण तेही एक गोड आहे, तेही कळलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, विमान एकदा उतरायला येतं काय, पुन्हा गिरती घेऊन वरती जातं काय, पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करतं काय, आणि हवेतच स्फोट होता, हे सगळं दूर वाटायला लागलं. आणि त्याचे खुलासे फटाफट आले नाहीत. त्या कंपनीकडनंही आले नाहीत, सरकारकडनंही आले नाहीत. आणि जेव्हा शंका कुशंका जेव्हा अधिक प्रकट व्हायला लागल्या, विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाले की मला शंका वाटते, याची सगळी सखोल चौकशी करा. त्यांनी पहिलाच ताबडतोब त्यांनी हे केलं. बरोबर. पण लगेच भाजपच्या एका मोठ्या सिनियर मंत्र्यांचा काही गरज नाही म्हणाले, काही नाही, हा पूर्णपणे अपघात आहे. पण त्याच्यानंतर स्वतः शरद पवारांनी एक लिहिलेलं स्टेटमेंट वाचून दाखवलं. त्यांना ते वाचताना सुद्धा इतकं गदगद अशी होत होती, दुःखात खूप होते की याचं राजकारण करू नका, हा त्याचा शेवटचं त्यांचं वाक्य होतं. ठीक आहे, घरातला मोठा वडीलधारा माणूस आहे, एकीकडे अंत्यसंस्कार होऊन व्हायचे आहेत, लाखो लोक बारामतीच्या दिशेने येत आहेत, मोठमोठे VIP तिकडे येणार आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तिथे आले, ते अनेक राज्यातले नेते आले, तेव्हा त्यांनी असं स्टेटमेंट केलं. त्यामुळे शंका कुशंकांना वाव राहिला. आता ते खुलासा करतायत, पण याची राज्य पातळीवर आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीतर्फे दोघांकडनंही बारीकाईनं चौकशी चालू आहे. त्या कंपनीच्या लोकांनाही ताब्यात घेतलेलं आहे की एवढं VIP चार्टर्ड असून सुद्धा हे असं कसं घडलं, हे एक मोठं गूढ आहे. आणि रोज जाणारा नेता असा अचानक कसा गेला, त्याच्याबरोबर 4-5 जण सुद्धा गेले, हे अतिशय वाईट झालं. म्हणजे त्यामुळे वेगवेगळ्या शंका CCTV फुटेज किंवा हे लोकांना दाखवलं जात नाहीये, किंवा ब्लॅक बॉक्स मध्ये काय नेमकं आलंय ते जगासमोर मला असं वाटतं की यायला हवं, की आमचा नेता एका पक्षाचा नेता अध्यक्ष गेले तर त्यांच्यावरती असं काय झालं की ते अजूनही येत नाही. ब्लॅक बॉक्स मधनं हळूहळू एक बाहेर येते, अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत. पण नेमकं त्याच्यात काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मी विचार करतो, संजय गांधी, इंदिरा गांधींचा मुलगा, राजीव गांधींचा भाऊ, तेही असे विमान अपघातात गेलेले होते. माधवराव सिंधिया ते विमान अपघातात गेलेले होते. अरुणाचलचे चीफ मिनिस्टर ते एका विमान अपघातात गेलेले होते. आंध्रचे मुख्यमंत्री YSR रेड्डी तेही विमान अपघातात गेलेले होते. असे अनेक माझ्याकडे डझनवर मी तुम्हाला उदाहरणं सांगू शकतो. पॉलिटिकल नेत्यांच्या, मोठमोठे पदावर असलेल्या, त्यावेळेला त्यांचाही ब्लॅक बॉक्स आहे ना, तोही ताब्यात घेतलेला होता. काय झालं ते ब्लॅक बॉक्स मध्ये, काय बाहेर आलं, ते कधी उघड झालं, त्याच्यावर कधी पार्लमेंटमध्ये चर्चा झाली, उघडपणे काही साक्षी पुरावे झाले, काहीच नाही. पुढं हे सुद्धा असं आहे ना, आपण एक 15 दिवस 8 दिवस चर्चा करतो, हा विषय बाजूला राहतो. त्यामुळे ह्या ब्लॅक बॉक्स मधनं काय निर्माण होणार आहे, आणि अनेकदा त्या वैमानिकाला दोष दिला जातो. मागे काही महिन्यापूर्वी अहमदाबाद एअरपोर्टवर एअर इंडियाचं विमान टेक ऑफ झालं आणि लगेच कोसळलं. त्याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते, आणि 292 लोक त्याच्यामध्ये होती ना, 273 पॅसेंजर आणि वरचा क्रू मेंबर. एवढे लोक गेल्यानंतर सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सचं काय होतं ते स्पष्ट झालं नाही. दोष कोणाचा होता? वैमानिकाचा होता, मशिनरीमध्ये होता का टेक्निकल फॉल्ट होता? अचानक असं काय घडलं ते गुढ कायम आहे. आणि शेवटी वैमानिकाकडे दोषकण वैमानिकही मेलेला आहे. इथं तसं इथंही वैमानिकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स मधनं काय होतं, धडा काय घेणार, काय सुधारणा केली पाहिजे, आत्ताच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, हे पुढे येईल असं मला वाटत नाही. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लगेच उपमुख्यमंत्री पद दिलं तर म्हणजे खूप घाई झाली का, अशा खूप चर्चा होत आहेत. या मुद्द्यावरनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा वाद निर्माण झाला. म्हणजे मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या एका मराठी वृत्तपत्रानं त्या दिवशी रविवारच्या अंकात पहिल्या पानात आग्रहलेख लिहिला की सुनेत्राताई तुम्ही चुकलात म्हणून. कारण 28 तारखेला अपघात होतो, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी अस्थि विसर्जन होतं. गृहिणी, विवाहित स्त्री, सार्वजनिक जीवनात वावरणारी महिला असं कोणी करत नाही. कारण शेवटी गेल्यानंतर 10-12 दिवस आपण घरी थांबतो, आपल्या घरी कोणी गेलं, लोक भेटायला येत असतात, सांत्वनाला येत असतात. मग असं अचानक काय घडलं? आज या पक्षाकडे 41 आमदार आहेत. हा पक्षाचा नेता गेल्यामुळं नेतृत्व पोरकं झालं, हे वास्तव आहे. मी त्या दिवशी चितेला दिल्यानंतर, अग्नी दिल्यानंतर चिता जळत असताना तिथं नरहरी झिरवळ सारखा मोठा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता, की जो विधानसभेचे उपसभापती होते, त्यांनी एका टीव्हीच्या कॅमेऱ्यापुढे सांगितलं की आता ताईंनी
पक्षाचं नेता व्हावं नेतृत्व. आणि उपमुख्यमंत्री व्हावं म्हणून. खरं तीच पक्षाची लाईन होती असंही नंतर लक्षात आलं. नंतर असेच लोक बोलायला लागले आणि 4 नेते की ज्यांची नावं सगळीकडे आलेली आहेत, चर्चेत आहेत, त्यांच्यावर टीका टिप्पणी मोठ्या प्रमाणात होती. प्रफुल्ल पटेल, तर प्रफुल्ल पटेल हे या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत, म्हणजे नंबर 2 पोझिशन आहे. सुनील तटकरे हे या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. धनंजय मुंडे की ज्यांना काही वादग्रस्त प्रकरणामध्ये राजीनामा दिलेला लागलेला आहे. आणि चौथे असे 4 नेते तुमचे, ते सगळे असं का धावपळ करतात, का असं म्हणतात, त्यांना काय घाई झालेली आहे, कसली घाई एवढी. आणि हे इकडं मुंबईला येतात, मुख्यमंत्र्यांना भेटतात. मुख्यमंत्री म्हणतात की ठीक आहे, तुमच्या पक्षाचा जो निर्णय असेल तो सांगा, आम्ही ते मान्य करू, कारण आम्ही तुमच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे आणि तुमचे नेते मुख्य जे आहेत ते उपमुख्यमंत्री होते, ते गेले, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यांनी सावध भूमिका घेतली. ते भाजपचे आहेत मुख्यमंत्री आपले. दुसऱ्या दिवशी लगेच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलली जाते, यांचे नेता म्हणून निवड होते, लगेच 2 तासात उपमुख्यमंत्री होते. मला सगळ्यात खटकलं, म्हणजे माझ्यासारख्या असंख्य हजारो लाखोंना खटकला असेल की शरद पवार हे यांचा पक्ष वेगळा आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच आहे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत. 10 जून 1999 रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर त्यांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे. त्या पक्षात हे सगळे होते ना, अजित पवारांबरोबर ते लोक. ठीक आहे, सत्तेसाठी ते भाजप बरोबर गेले, काकांपासून पुतण्या दूर गेला, पण ते दूर गेल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी आपल्या काकांची आणि पवार कुटुंबियांशी संबंध तोडलेले नव्हते. त्यांच्याकडे वारंवार भेटायचे. अनेक सहकारी संस्था, शिक्षण संस्था, बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या संस्थांवर, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांवर हे दोघंही आहेत काका पुतळे. पुन्हा रयत शिक्षण संस्था आहे मोठी, हे दोघंही त्याच्यामध्ये आहेत. अनेक सगळीकडे अशा अनेक संस्था सांगता येतील. त्या संस्थांच्या बैठकांमुळे एकमेकांना भेटायचे, बारामतीतल्या कार्यक्रमात भेटायचे, स्वतः घरी जाऊन चौकशी करायचे. म्हणजे हे 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा बाहेर पडले, जुलै 2023 मध्ये शरद पवारांना सोडून इकडे आले, तेव्हापासून अजित पवारांनी आपल्या काकांबद्दल काही एकही वाईट शब्द बोलला नाही आणि काकांनीही आपल्या पुतण्याबद्दल काही अनुचित उद्गार काढलेले नाही. ठीक आहे, पक्ष वेगळे झाले, इलेक्शन आयोगासमोर केस लढतायत, कोर्टात केस लढतायत, 2 पक्ष वेगळे आहेत, दोघांची चिन्ह वेगळी आहेत. उलट अजित पवारांना यांचं सगळं चिन्ह मिळालं, त्यांचाच पक्ष खरा म्हणून इलेक्शन कमिशनने सांगितलं, हा आणखीन वेगळा. हे सगळं एका घरात आहे. मग या ताई का बारामतीतून एकदम निघाल्या, त्यांचं असं मन कसं झालं, 4थ्या दिवशी आपल्याला तिथं उपमुख्यमंत्री पद घ्यायचं. बरं, बारामतीला लाखो लोक आलेले होते ना, लाखो. आणि हे जे सगळे नेते बैठकीला हजर होते, ते ओक्सा बोक्षी लढताना सगळ्यांना आपण बघितलेले आहेत, ढसाढसा लढताना बघितलेले आहेत, पण दुःख आवरत नव्हतं. मग ते येऊन इथं हे करतात की नाही, एकमताने निवड. म्हणजे मला तर असं वाटतं की समजा हे आणखीन एक 10-12 झाले पण थांबले असते, किंवा अगदी उशीर झाला असता, पक्ष त्यांचाच होता, बाहेरचा नेता आणायचा, पक्षानेच निर्णय घ्यायचा होता, ते पद उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय भाजपने ठरवलेलाच होता. मग अडचण घाई कशासाठी एवढी. मला आठवते गिरीश बापट नावाचे पुण्याचे खासदार होते. आता मला सांगायला थोडंसं अभिमान वाटतो. म्हणतो हा गिरीश बापट हा माझा वर्गमित्र, ते पुण्यातून आमदार होता, मंत्री होता, खासदार होता. गिरीश बापट खासदार असता जेव्हा त्यांचं निधन झालं, त्यानंतर 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी अजित पवार हे त्यांच्या घरी भेटायला गेले. आता हे भाजपच आहे, पण त्यावेळेला पुण्यात काय चर्चा झाली, आता त्यांच्या जागी कोणाला उभं करायचं, तर पोटनिवडणूक कधी घ्यायची, आणि पुण्यातल्या काही नेत्यांचं भाषण सुरू झाली. अजित पवार यांच्या घरी गेले, त्यांच्या घरच्या लोकांचं सांत्वन केलं. आणि हे मी म्हणत नाहीये, अजित पवार स्वतः म्हणालेले आहे की अरे हे काय चाललेलं आहे सगळं. मला उलट उशीर झाला, 3रा दिवस झाला यांच्याकडे आलो, मला एक खंत वाटते. हा पुण्याचा खासदार आहे, मी पुण्याचाच हे आहे, आणि बाहेर चर्चा ही उमेदवार कोण आणि हे काय, अजून 10-12 दिवस पण झालेले नाहीये. एवढं तुम्हाला काही माणूस की लाज लज्जा शरम आहे की नाही, असं अजित पवार त्यावेळेला म्हणाले. आणि अजित पवार हे म्हणाले, अरे समजा महिनाभर थांबला असतात तुम्ही, तर आभाळ कोसळलं असतं का. हे अजित पवारांचं वर्डिंग आहे. मी त्यांच्या भावना काय होत्या. आणि आज स्वतःच्या घरात झाल्यानंतर त्यांची पत्नी 4थ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेते, नेता म्हणून शपथ घेते. काय हे म्हणजे मनाला न पटणार आहे.
ठीक आहे, शेवटी हे राजकारण आहे. मग त्याला उत्तर काय दिलं जातं, ते राजकारणात असं पण मोकळं ठेवता म्हणजे येत सत्ता नाही. म्हणजे सगळं. एक उदाहरण त्यांनी सांगितलं त्यावेळेला की हे इंदिरा गांधी गेल्यानंतर राजीव गांधींचा कसा झटपट प्राईम मिनिस्टर म्हणून शपथविधी केला. अरे पण पंतप्रधान पद हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे हे पद तुम्हाला रिकामं ठेवता येत नाही. कारण या देश एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, पण देशावर नाही लागू शकत. बरोबर आहे. एक इलेक्शन ताबडतोब घ्यावे लागतात किंवा ती नेमणूक करावी लागते, असं घटनेमध्येच आहे. त्यामुळे ते करावं लागलं. हे उपमुख्यमंत्री पद आहे ना, हे काही घटनात्मक पद नाहीये. बरोबर. आपण म्हणतो उपमुख्यमंत्री पद म्हणजे नंबर 2, पण त्याला वेगळे अधिकार काही नाहीत. कॅबिनेट मंत्री असतो तसेच त्याला अधिकार आहेत. कॅबिनेट मंत्र्याचे सगळे अमुक तमुक जेवढ्या सवलती आणि हे असतील आर्थिक फायदे हे सगळं तेवढंच आहे. उपमुख्यमंत्री पद हे केवळ राजकीय तडजोड म्हणून आपण मांडलं जातं. उपमुख्यमंत्री, उपपंतप्रधान हे आपल्या घटनेमध्ये उल्लेख नाही. मग ह्यांनी कशासाठी घाई करायची. त्यामुळे जी काही टीका झाली त्यांच्यावर अमुक झालं, पण आज ज्यांनी त्यांना केलं ते त्याचं समर्थन करणं, ते करणं आवश्यक होतं. 3 दिवस महाराष्ट्राने शोक जाहीर केलेला होता, त्यामुळे आम्ही 4थ्या दिवशी केला. अरे पण 3 दिवसात सगळं ठरवलं ना तुम्ही, म्हणजे तुम्ही थांबला पण नाहीत ना. हे नाही झालं ते योग्य झालं नाही असं मला वैयक्तिक वाटतं. मग तेव्हा पवार साहेब, शरद पवार साहेब भाकरी फिरवणार. मग तेव्हा जर त्यांनी भाकरी फिरवली असती तर आज काय वेगळं असतं का, म्हणजे काय वाटतं. भाकरी फिरवणार म्हणजे हे जे काय चौकडी म्हणतात किंवा काय म्हणतात, यांनी त्यांचा तवाच पळवण्याचं काम करून टाकलं ना, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. शरद पवारांचं वय 86 आहे. आज 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते, देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांचा संरक्षण मंत्री असोत किंवा लोकसभेतला विरोधी पक्षनेता असोत किंवा देशाचे कृषी मंत्री असोत, ही कारकीर्द पत्रकार म्हणून मी दिल्लीत जवळून बघितलेली आहे. हीच आहे. हा घरात वडीलधारा माणूस आहे. आणि जेव्हा त्या इकडे येतात आणि जेव्हा पत्रकार बारामतीला विचारतात शरद पवारांना की आज सुनेत्राताई उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, हो का, मी मीडियामध्येच पाहिलं. म्हणजे आणखीन वाईट आहे ना. बरं ठीक आहे, तुमच्या मनाची तयारी झाली, मान्य केलं. पक्षाने तुम्हाला सांगितलं नेतृत्वाभावी असा पक्ष ठेवायचा नाही, हे मेजर कारण असू शकेल, सगळं ठीक आहे. पण जाताना तुम्ही त्यांना सांगून जर निघाला असतात बारामतीतनं, पण संध्याकाळी लगेच रातोरात निघाल्या मुंबईला, सकाळी मुंबईत पोहोचल्या लगेच बैठकीला, अशी का घाई केली. कुठल्या घरात असं होतं. बरं तुम्ही एका फॅमिलीमध्ये होता, बरं सर्वात वडील झाले ते आहेत, मग असं का केलं तुम्ही. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं अजून मिळालेलं नाही आणि त्या देऊ शकतील उत्तर. सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री केलं, विधिमंडळात पक्ष नेता सुद्धा झाल्या, मग तरी पण अजून पक्षाचा अध्यक्ष का ठरत नाहीये. ठीक आहे, अजित पवारांच्याकडं ही 3ही पदं होती. राष्ट्रीय अध्यक्ष पद होतं, उपमुख्यमंत्री पद होतं आणि विधिमंडळ नेता. आता भाजपचा जो विधिमंडळ नेता होतो तोच मुख्यमंत्री होतो, तो मुख्य असतो तो. त्यामुळे ती प्रोसेस एकच आहे. पण राष्ट्रीय अध्यक्ष निवडायला त्यांना का वेळ लागतोय, तर हे जर तुम्ही झटपट केलं तर मग ते झटपट का करत नाही. तर आता एक सगळीकडनं दिसतंय की सगळीकडनं सुनेत्राताईंनाच करा असं येतंय. कारण शेवटी राज ठाकरे मनसेचे प्रमुख आहेत, त्याने एक छान ट्विट केलं की बाबा तुम्हाला तर अध्यक्ष ठरवायचं आहे तर पटेल नको पाटील करा. मला पाटील म्हणजे मराठी वास असलेला माणूस, मराठी नावाचा माणूस करा असं त्यांनी सांगितलं. त्याच्यावरनं प्रफुल्ल पटेल खूप भडकले, चिडले. आमच्या पक्षात ते कोण ठरवणार, त्यांना कोणी सांगितलंय, त्यांना कोणी विचारलंय. ठीक आहे, त्यांचा राग, संताप, चिडचिड सगळं समजू शकतो. पण आज प्रफुल्ल पटेल तिथं कार्याध्यक्ष म्हणजे नंबर 2 आहे. त्यामुळे तो कार्यक्रम ठरवताना ते ठरवतील किंवा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आहेत, तेच ठरवू शकतात. हे ते 4 भुजबळ आहेत त्याच्यामध्ये, सिनियर माणूस असेल. पण ही बघा, ही जी सगळी नावं आहेत ना, या सगळ्यांवर कुठल्या तरी प्रकरणात चौकशा चालू आहेत. भारत सरकारच्या चौकशी म्हणजे ते ईडी असो किंवा आणखी चौकशी यंत्रणा होतो वेगवेगळ्या, त्याच्या रडारवर हे सगळे लोक आहेत, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे हे सत्तेला धरून आहेत आणि सत्तेला धरून राहणं, भाजपला धरून राहणं, तर ते त्यांचं राजकीय कारकीर्द पुढे चालवू शकतात. हे त्याचं उघड हे आहे, म्हणजे काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे ते राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काही दिवसात ते होईल. पण हे जे त्याला तातडीनं इथं जे करायचं होतं
ते पहिलं त्यांनी करून घेतलं, पण त्याच्यात घाई झाली असं वाटतं. मग यासाठी का घाई झाली नाही? हा. बरोबर आहे. पण शेवटी त्या सर्व तडजोडीचा आणि सर्वमान्य असलेला नेता म्हणून यांच्याकडे ते पद दिलं जाईल असं मला वाटतं. आता जेवढे पण अजित पवारांचे जे पदं होती ती आता त्यांच्याच मुलांना, बायकोला अशी घरातच ती पदं बरोबर आहे. दिली जात आहे. मग कार्यकर्त्यांनी अशा वेळेला करायचं काय? म्हणजे एखादा हुशार व्यक्ती, कार्यकर्ता ही आहेत ना, मग सगळंच आपल्या घरच्याच लोकांना द्यायचं हे कुठेतरी खटकतं. एक आहे, शरद पवारांनी हजारो कार्यकर्ते उभे केले, अनेकांना हा त्या सगळ्या एका परिवारावर चालतो. हा जसा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि इकडे अजित पवार, या पवार नावाभोवतीच हे पक्ष चालतात. त्यामुळे हे केंद्रबिंदू हे त्या पक्षाचा तो बॉस असतो. जसा शिवसेना तर तिकडं जसे ठाकरे आहे, इकडं पवार आहे, तिकडे एकनाथ शिंदे आहेत. हे प्रादेशिक पक्ष जे आहेत किंवा काँग्रेसचं जरी म्हटलं तरी नेहरू गांधी याच्याभोवतीच सगळं, म्हणजे बाकीचे कोणी बदलले तरी तो जो केंद्रबिंदू हा तोच असतो, त्याच्या नावावर हे सगळं चालतं. पण हे लोक इतरांना उभं करतात, म्हणजे त्यांना सत्तेच्या परिघात आणतात, त्यांना पदं देतात, संघटनेत देतात, सत्तेत सहभागी करून घेतात, तर पक्ष वाढू शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांची बूज राखणं आणि त्यांना बरोबर ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की सुनेत्रा यांना उपमुख्यमंत्री काय आव्हानं आहेत? कारण हे सगळं अचानक घडलेलं आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेला त्यांचा पराभव झाला. त्यामुळे बारामतीमध्ये किंवा बारामतीच्या राजकारणामध्ये तिथं जो मतदारांनी कौल दिला की आमचं नेतृत्व कोणाकडे, तर सुनेत्राताईंकडे नाही, सुप्रिया सुळेंकडे आहे, म्हणजे शरद पवारांच्या कन्येकडे, असा लोकसभेला निर्णय दिला. विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये अजित पवारांच्या विरुद्ध त्याच घराण्यातला युगेंद्र पवार उभा होता. तो पवारांच्या पक्षात नव्हता, म्हणजे वटकाकांच्या, पण त्याचा पराभव झाला. मतदारांनी काय कौल दिला? नाही, विधानसभाला आम्ही अजित पवार देणार. हे दोन वेगळे कौल आहेत. पण हे सगळे पवार फॅमिली मधलेच अंतर्गत संघर्ष आहेत. आणि सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर काही महिन्यातच राज्यसभेची जागा जी यांची मोकळी झाली त्याच्यावर अजित पवारांनी त्यांना राज्यसभा खासदार म्हणून पाठवलं. म्हणजे त्यांना लढवायला लावलं, त्या खासदार होऊ शकला नाही, पण जिद्द म्हणून त्यांनी त्यांना खासदार करून दाखवलं. हे सगळं घरातल्या घरात होतं. मी लोकांना त्याचं थोडंसं आश्चर्य वाटलं, पण फारसं काही त्याच्यात हे केलं नाही की ठीक आहे घरातच करतायत, आपण करतायत वगैरे वगैरे. आता अजित पवार नाहीये. आता अजित पवारांच्या पश्चात त्यांना हे सगळा राजकीय वारस म्हणून हे सगळं सांभाळायचं आहे. बारामतीचं राजकारण, ज्या दिवशी अंत्यसंस्कार चालू होते ना, त्यावेळेला सगळ्या अंत्यसंस्काराची व्यवस्था, येणारा माणूस त्याला भेटणं, जागा देणं, इकडे या, पुढे या, तुम्ही तिथं बसाय, यांना भेटा, हे सगळ्यांचा पुढाकार कोण होता? सुप्रिया सुळे. इव्हन त्या सुनेत्रा ताईंचा हात धरून चित्तेकडे घेऊन गेलेल्या होत्या. हे आपण सगळं टीव्हीवर सगळ्यांनी बघितलेलं आहे. तेव्हा शरद पवार तिथं बसले, ते राजकारण करू नका म्हणून सांगत होते. सुप्रिया होती. पण या दोघांना बारामतीतला प्रत्येक माणूस माहितीये, पुणे जिल्ह्यातला प्रत्येक माणूस माहितीये, मुंबईतला प्रत्येक माणूस माहितीये, आणि दिल्लीचा सुद्धा प्रत्येक माणूस माहिती आहे, इतर राज्यातली माणसं माहिती आहेत. आता हे बापलेख शरद पवार आणि सुप्रिया हे जेव्हा सगळं ताब्यात घेतात त्यावेळेला या राष्ट्रवादीचे हे जे चौकडी आहेत ना किंवा इतरचे लोक आहेत वेस्टेड इंटरेस्ट वाले, त्यांना भीतीचा गोळा आला त्यांच्या बोटात, बाबा हे सगळं ताब्यात घेतात की काय. आता अजित पवार गेलेत, हे सगळं ताब्यात घेतात, कारण दुसरा नेता नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे, अजित पवारांच्या पक्षात. हे सगळ्या लोकांना या बसा, इकडं जा तिकडं जा, त्यांना त्यांच्याशी बोलायला. प्रफुल्ल पटेल आले, ते अमित शहा बरोबर आले, अमित शहा बरोबर परत परवा दिसले, ते एकदम ते मुंबईला गेले, पुढे दिल्लीला गेले धैर्य झाल्यानंतर. दुसरा नेता कोणी त्यांचं जनाधार असलेला नेता कोणी राष्ट्रवादीमध्ये. आता सुनेत्रा पवारांवर ही मोठी जबाबदारी आहे. त्याचा बारामतीचं पहिलं राजकारण त्यांना सांभाळावं लागेल. काकांबरोबरचे संबंध आणि परिवार सांभाळावे एक. दुसरी गोष्ट, महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं राजकारण त्यांना सांभाळावं लागेल. कारण सारखे खटके उडत असतात, एकनाथ शिंदे, अजित पवार, कधी यांच्या बाजूनी कधी त्यांच्या बाजूनी, यांच्या मनाविरुद्ध. कारण भाजपने त्यांना बरोबर घेतलेलं आहे, ते त्यांना मोठं करण्यासाठी घेतलेलं नाहीये,
आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे म्हणून घेतलेला आहे. म्हणजे हे दोन पक्ष मोठे व्हावेत, एकनाथ शिंदेचा पक्ष किंवा अजित पवारांचा पक्ष नाही. हे दोन पक्ष भाजपच्या कारकिर्दीत तोडले गेले. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणून त्याला जवळ घेतलेलं आहे. त्याची किंमत म्हणून दिलेली आहेत पदं आणि सगळे घेतलेले आहे. हे वास्तव आहे, त्याच्यामध्ये काही नाही. त्यामुळे भाजपचं असं काही हे नाही, भाजप स्वतःच्या पक्षाचा विस्तार करणार. मग अशा वेळेला महायुतीचं सरकार चालू असताना आणि राजकारण महायुतीचं करत असताना त्यांना जागरूक राहावं लागेल. निर्णय घेताना अमुक घेताना आपल्या पक्षाला डॅमेज होणार नाही ना. कुठलाही निर्णय त्या नेमणुका असोत, विस्तार असोत, निवडणुका असोत, पोटनिवडणुका असोत वगैरे वगैरे. तिसरं त्यांचा जो मुलगा आहे आता पार्थ, पण बातम्या सगळीकडे येतात तर त्यांची जी जागा रिकामी झालेली आहे राज्यसभेची ती कोणाला द्यायची. आता तसं बघितलं तर यांची मोकळी झाली, पार्थ तिथं जाऊ शकतो. पण पार्थ एक निवडणूक हरलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या जमीन घोटाळ्यामध्ये त्याच्यावर एक खूप आरोप झालेले आहेत. पण नंतर सरकारची यंत्रणांनी सांगितली याचा काही संबंध नाही, याची कुठं काही सही नाही, क्लीन चिट, त्याला मोकळं करून टाकलेलं आहे. पण तेवढ्या तो क्षमतेचा नेचा आहे का आणि इतरांना गेलं तर ते मान्य होईल का तेही त्यांना बघावं लागेल. ते पाठवू शकतात कारण आता त्या उपमुख्यमंत्री आहेत, विधिमंडळ नेता आहेत, उद्या राष्ट्रीय नेता पण अध्यक्ष होऊ शकतात. त्याची वर्डिंग पाठवू शकतात. ते पण काका एकदा बोललेले की सुनेत्रा आमच्या घरची नाहीये, ती बाहेरून आली आहे. ते निवडणुकीतली भाषण होती. पण त्याच्यामध्ये काका किती सहकार्य करतील किंवा आता ते यांना किती महत्व देत आहेत. कारण सुनेत्रा या घटनेनंतर त्यांना भेटायला गेल्या नाहीत. पण काकांचा स्वभाव किती उदार आणि मोठ्या मनाचे आहेत. ते काल प्रतिभा पवारांना घेऊन स्वतः बारामतीच्या सहयोग सोसायटीमध्ये त्यांच्या घरी सुनेत्राताईंना भेटायला गेले. तिथं बाहेर तसबीर लावलेली होती, त्याच्या पुढे फुलं वाहिली, नमस्कार केला, श्रद्धांजली अर्पण केली आणि नंतर त्यांच्याशी बोलले. जाऊन त्यांच्या मुलांशी वेगळं बोलले. हा जो मोठापणा आहे ना, वडीलधारा माणूस हे जे आहे हे नातं टिकवलं त्यांनी आहे. मग तसं नातं टिकवण्याकडनं यापुढे इनिशिएटिव्ह घेतील का. कारण यांना तर वरून सांगितलं की अजिबात सन्मान ठेवायचे नाही, तिकडे जायचं नाही. त्याविषयी कसं न सांगता आल्या मुंबईला. किंवा त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्या गेल्या बारामतीला, कराडला आधी गेल्या, यशवंतरावांच्या समाधीवर दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि बारामतीला आल्या. मग त्यावेळेला त्यांनी यायला पाहिजे होतं ना काकांकडे, नाही गेल्या त्या. हे दोघं आले दुसऱ्या दिवशी. आपण जर गेले असतं तर यांच्या मनाचा मोठेपणा दिसला असता. हा सुद्धा एक मी पत्रकार म्हणून विचार करतो. त्याची कारण कदाचित वेगळी असू शकतील. म्हणजे नंतर ते खुलासा करतील, म्हणजे आपण म्हटलं आपला आडाखा चुकला असं पण होऊ शकतं. पण दिसलं काय, ते यांच्याकडे गेले. हे काल घडलं. आणि पुढच्या भविष्यामध्ये, पुढच्या राजकारणामध्ये हे कसे संबंध ठेवतात हे बघायला पाहिजे. आणि पक्ष बांधणी, पक्ष विस्तार, पण हे सगळे आजूबाजूला आहेत ना. मनोज जरांगे मराठा आपले आंदोलनाचा नेता, त्याचं प्रतिक्रिया काय होती, सुनेत्राताई या गिधाडांपासून सावध राहा, कधीही लचके तोडायला येतील. अशी म्हणजे काहीतरी गडबड आहे असं लोकांना शंका होते. होणारही नाही तसं काही. जर यांना आदर देतील, मान देतील, प्रेम देतील, सगळं व्यवस्थित होईल सुद्धा. पण लोकांना शंका आहे की यांना कोणीतरी फसवेल, यांना कोणीतरी अमुक करेल, तमुक करेल, असं हे जे नेते बोलतात ना, त्यासाठी त्यांना सतर्क राहावं लागेल, दक्ष राहावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री ते बोलले की अजित पवार जर का विलिनीकरणाची चर्चा करत होते तर माझ्याशी बोलले असते. ते बोलायला पाहिजे होतं. एवढा मोठा जर का निर्णय घेणार आहे, हो, जर पक्ष एकत्र येणार आहे तर दोघांच्या साईडची माणसं हवी होती. शरद पवारांनी ताबडतोब रिॲक्शन दिली की त्यांचा काय संबंध आहे, ही चर्चा आमच्यात होती, ते का बैठकीला होते का चर्चेला, असं बोलणं त्यांनी बरोबर नाही. शरद पवारांनी एकदम त्यांना तोडलं खटकन. पण याच्यातून मुख्यमंत्र्यांनी सुनेत्राताईंना एक मेसेज दिलेला आहे की तुम्हाला कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री म्हणून माझ्याशी चर्चा करायला पाहिजे. कारण भाजप प्रणित महायुती आहे, मेजर भाजप पक्ष आहे आणि मुख्यमंत्री भाजपचा आहे. त्यामुळे तुम्ही पक्षातले काय करायचं ते करा, पण मोठा जर निर्णय घ्यायचा असेल तर मला कळलं पाहिजे. हा त्यांनी याच्यातनं एक मेसेज सुनेत्रा, हा सुद्धा बॅलन्स त्यांना सांभाळावा लागणार आहे. बरं, दुसरी गोष्ट, दिल्लीहून मोदी आणि शहा हे सगळं चालवतात, त्यांच्याशी संबंध सुद्धा ठेवले पाहिजे. त्यांना भेटणं, त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहेत किंवा आपल्या त्यांच्याकडे काय अपेक्षा आहेत सरकार चालवण्यासाठी वगैरे, हे सुद्धा आता त्याला थोडा वेळ लागेल. पण या सगळ्या बारामती, मुंबई आणि दिल्ली तिन्ही फ्रंटवरती त्यांना समन्वय साधून सतर्क राहून काम करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून प्रशासनावर पकड असली पाहिजे.
कारण पकड नसेल तर सगळे नोकरशाह तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड. ठीक आहे, नुसते मॅडम मॅडम करत बसतील आणि कामं करायची नाही, फक्त पुढे मागे धावतील आणि कामं जर झाली नाहीत. अजित पवारांचा दरारा होता, करारी माणूस होता, कार्यक्षम होता, बोलला की पटकन काम धावायलाच पाहिजे. खूप जणांची कामं तसं थांबली यांना करता येईल का, त्यामुळे करायचंय आपल्याला. नोकरशाह त्यांना किती हे देत आहे, म्हणजे पुढे काय होईल. आव्हानं अशी खूप आहेत. त्यांना आता शांतपणा नाही, सारखं सतर्क डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे. कारण अपेक्षा त्यांच्याबद्दल वेगळ्या आहेत की यांना सगळं ऐतं मिळालेलं आहे आणि केवळ यांची पत्नी म्हणून त्यांना हे दिलेलं आहे. हा समज त्यांना दूर करण्यासाठी अहोरात्र काम करावं लागेल आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून लोकांना दाखवलं पाहिजे की मी तेवढ्या क्षमतेची, पात्रतेची काम करू शकते, माझे रिझल्ट दाखवू शकते, कार्यकर्त्यांची कामं करू शकते. त्याला थोडा वेळ म्हणजे इव्हन पार्थ पवार पण ह्यांना पण म्हणजे खूप सारं त्याच्यात रुळायला लागेल. ते एवढे याच्यामध्ये घरात सगळं राजकारण आहेच ना त्यांच्याकडे. आहे त्यांचे सख्खे, त्यांचा भाऊ म्हणजे पदमसिंह पाटील. पदमसिंह पाटील हे या राज्याचे गृहमंत्री होते आणि ते शरद पवारांचे अतिशय लॉयल माणसं होती. त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील म्हणजे भाऊ त्यांचा शरद पवारांचा लॉयलिस्ट, अनेक वर्ष मंत्री, अनेक वर्ष आमदार. इकडे शरद पवारांचं हे, सुप्रियाचं हे, नवरा असा होता, ह्या स्वतः आताच्या म्हणजे घरात सगळं राजकारण पूर्ण आहे. म्हणजे त्याचा अनुभव आहे, त्याच्यातून त्यांना शिकवणूक खूप मिळालेली आहे आणि आता डायरेक्ट प्रशासनात सरकारमध्ये बसलेले आहे. त्यामुळे याचा उपयोग करून प्रशासनात काम करणं, आता त्याच्यात त्यांनी रिझल्ट दाखवावेत ही आपली अपेक्षा आहे. आता आपण एक छोट्या रॅपिड राऊंड कडे जाऊया आणि ही मुलाखत आपण संपवूया. आजचं राजकारण आशादायक की चिंताजनक? आशादायकच म्हटलं पाहिजे. येस. लोकशाही मजबूत की कमकुवत? मी आता थोडस अनिश्चित आहे असं म्हणता पाहिजे. म्हणजे लोकशाही मजबूत आहेच, पण जे लोक तिथं आता बसलेले आहेत ते केवळ स्वतःसाठीच बघतायत. म्हणजे संपूर्ण लोकशाही त्या धोका आहे असं म्हणता येणार नाही. आजचे नेते दूरदृष्टी की सत्ता लोलुपता? सत्ता लोलुपता ही जास्त दिसते, दूरदृष्टीचा माणूस दिसत नाही आज. एकही नेता असं तुम्हाला नाही असली तरी तर झाकला जातो ना. म्हणून मी काय तुम्हाला नावं सांगितली बघाशी, वसंतदादा पाटील, शरद पवार. आता हे सुद्धा मुख्यमंत्री दूरदृष्टीचं आहे, पण राजकारणामध्येच एवढे सगळे गुंतलेले आहेत ना, त्यामुळे दूरदृष्टी असलेले हे सगळं झाकलं जातं आणि ह्यालाच जास्त पब्लिसिटी मिळते म्हणा, ह्याच्यातच त्यांचा जास्त वेळ जातो. महाराष्ट्राची बदनामी होते, युपी बिहारची तुलना होते. बजेट दिलासा की दिखावा? ठीक आहे, म्हणजे असं दिलासा म्हणता येणार नाही, दिखावा म्हणजे असतो, पण त्याला काही यावेळेला फारच सगळं मिळमिळीत झालं. म्हणजे त्याला काहीच असं हे झालं नाही, बजेटवर चर्चाच झाली नाही खरं म्हणजे यावेळेला. विरोधी पक्ष सक्रिय की निष्क्रिय? आता निष्क्रिय दिसतोय पूर्णपणे. येस. माध्यम निर्भीड की दबावाखाली? दबावाखालीच आहेत. गोदी मीडिया वास्तव की आरोप? गोदी मीडिया म्हणजे याचा अर्थ सरकारला पाहिजे ते, तो त्याच्या गोदी मीडियाचं काम करत असतो. म्हणजे सरकार खुश राहील, सरकारच्या विरोधात काही येणार नाही, विरोध झाला तर त्यांच्यावरच तुटून पडायचं, हे गोदी मीडिया काम करत असतो. सोशल मीडिया सत्य की गोंधळ? सोशल मीडिया गोंधळ असतो चिक्कार, आणि वाटते त्याला काही नियम नाही, कायदा नाही, मनात येईल ते. प्रत्येक जण आपण पत्रकार आहोत, तज्ञ आहोत, आपल्याला सगळं कळतं, जे मनात येईल ते सगळे उतरवतात. तो गोंधळच असतो म्हणजे. पत्रकारिता धोक्यात की लढाऊ? लढाऊ आहे. येस. तरुण पत्रकार उत्साही की दिशाहीन? आहेत उत्साही. शेतकरी प्रश्न दुर्लक्षित की प्राधान्याचा? दुर्लक्षित आहेत. विकास खराखुरा की कागदपत्री? कागदोपत्री जास्त आहे. जाती धर्माचं राजकारण गरज की घातक? घातक आहे, भयंकर घातक आहे. सामान्य नागरिक जागरूक की उदासीन? उदासीन आहे. का? मी काय, त्यांनी काही करायचं म्हटलं तर पुढं काहीच होत नाही ना. भारताचं भविष्य उज्ज्वल की आव्हानात्मक? त्यांनी आव्हानात्मक आहे. की सुनेत्रा मॅडमचं सांत्वन करायचं की त्यांचं अभिनंदन करावं? पहिले 3 दिवस सांत्वनासाठी भयंकर होतं, पण नंतर ते एकदम उपमुख्यमंत्री झाले, हे झाले ना, पण ते झाल्यानंतर एकदम अभिनंदन कसं करणार ना त्यांचं. कारण सरकारी शोक 3 दिवस झाला,
पण घरी अजून लोक भेटायला येत आहेत ना, ते आधी सांत्वनच करणार ना. बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर अजित पवारांचा मोठा फोटोच लावलेला आहे ना, हार घातलेला आहे, फुलं घातलेले आहेत. अभिनंदन म्हणजे कसं, तुम्ही एक मोठी कामगिरी केली आहे, मोठी अचिव्हमेंट झालेली आहे, तुम्हाला खूप चांगलं काहीतरी मिळालेलं आहे, तुमच्या कर्तृत्वाने एकदम मिळालेलं आहे. आता त्या घराणेशाहीवर हे शिक्कामोर्तब झालं, त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून. आणि कदाचित आणखीन वादाला हे फाटे फुटू नयेत, वाद निर्माण होऊ नयेत, स्पर्धा निर्माण होऊ नयेत म्हणून यंदाच देऊन टाकलं, म्हणजे मग बाकी ते गप्प बसतील म्हणून दिलं असेल ते. त्यामुळे एकदम अभिनंदन करावं असा उत्साह कुठं नाही दिसला. मिरवणुका निघाल्या नाहीत, गुलाल उधळले नाहीत, फुलं उधळलेली नाहीत, कारण ते हे नाहीच आहे, वातावरणच नाही. पण हे गेलं हेच आहे ना, हा अपघात झाला कसा, हे का गेले, निमित्तानं गेला कसा, नुकसान किती झालं, ही पोकळी सहज भरून न येणारी येते. अशाला अभिनंदन करण्याचं एकदम तो मूडच नाही लोकांचा कोणाचा. धन्यवाद सुकृत खांडेकरजी, तुम्ही दिलेल्या अनमोल वेळेसाठी मी तुमचं खूप खूप आभार मानते. आणि असंच आपण एक खूप सारे प्रश्न घेऊन आपण नेक्स्ट एपिसोड खरंच करूया. खूप सारे प्रश्न आहेत जे महाराष्ट्रात आता नंतर पुढे काय होणार याच्यासाठी, तर नक्कीच आपण एक दुसरा एपिसोड करू. तत्पूर्वी आपण एक रजा घेऊया. धन्यवाद.